अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। ईश्वरपुरात बकरी ईद व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची दंगा नियंत्रण रणनीत तालीम, शहरात रूट मार्च। ईश्वरपूर आगामी बकरी ईद तसेच विविध सण उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पडावेत, कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ईश्वरपूर पोलिसांकडून शनिवारी दिनांक 23 मे 2026 विशेष दंगा नियंत्रण रणनीत तालीम व रूट मार्च आयोजित करण्यात आला। पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, ईश्वरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी 4 ते 6 या वेळेत ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या कवायत मैदानावर दंगा नियंत्रणाची रणनीत तालीम पार पडली। या तालिमीत बेकायदेशीर जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, अश्रुधूर व हँड ग्रेनेडचा वापर करून जमाव कसा पांगवावा याचे प्रात्यक्षिक करण्यात आले। या तालिमीत ईश्वरपूर विभागातील 9 अधिकारी, 42 पोलीस अंमलदार, पोलीस मुख्यालयातील आरसीपीचे 20 जवान, 1 जीपीएसआय व 1 ड्रिल इन्स्ट्रक्टर सहभागी झाले होते। तालीम दरम्यान 2 सेल, 2 हँड ग्रेनेड व 1 अश्रुधुराचा वापर करण्यात आला। त्यानंतर शहरात कचेरी चौक, यल्लमा चौक, गांधी चौक, लिपारी कॉर्नर, आझाद चौक, मोमीन मोहल्ला ते शिराळ नाका या मार्गावर भव्य रूट मार्च काढण्यात आला। या रूट मार्चमध्ये 4 मोठी वाहने व 2 मोटारसायकलींचा वापर करण्यात आला। पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता व सलोखा कायम राखून सण उत्सव साजरे करण्याचे आवाहन केले असून दंगा नियंत्रण तालीम व रूट मार्च दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडून देण्यात आली।